हैदराबाद गॅजेटमधील कुणबीवरून मराठा समाजानं आंदोलन केलं। त्यानंतर आता बंजारा समाज देखील आक्रमक झाला आहे। त्यांची एसटीची मागणी आहे आणि बंजारा समाजापाठोपाठ आता वंजारा समाज देखील एसटीची मागणी करतोय। आपल्यासोबत ओबीसी नेते आहेत। काय सांगाल, काय मागणी करताय आणि आता नव्याने मागणी समोर येते? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज हा कष्टकरी समाज आहे, ऊसतोड कामगार समाज आहे आणि याच्यामध्ये आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही एसटीमध्ये आहोत। आमची भूमिका आहे, आम्हाला एसटीचं आरक्षण द्या ना। आम्हाला त्या ठिकाणी त्याच गॅजेटमध्ये जर आम्ही एसटी असोत तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये एसटीचं आरक्षण द्या। मागणी काय करता? नाही, आमची स्पष्ट मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला जे 2% आरक्षण मिळालं आहे ते आरक्षणमध्ये कधीही जाहिरातीमध्ये कुठं एकसुद्धा म्हणजे NTTला जागा नसते। आमचं 2%वरून 5% आरक्षण मिळालं पाहिजे किंवा जे हैदराबाद गॅजेट विषय त्या गॅजेटमध्ये आम्ही एसटीमध्ये आहोत। आम्हाला 100% आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही एसटीमध्ये गेलो पाहिजे, आमची भूमिका आहे। त्यासाठी आता कुठली लढाई लढताय आणि काय आव्हान असेल? नाही, थोड्या दिवसामध्ये आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार आहेत, ते आयोग आहे त्या आयोगाला भेटणार आहेत आणि निवेदन देऊन सांगणार आहेत, साहेब आम्हाला एसटीमध्ये टाका। आम्ही महाराष्ट्रामध्ये एसटीत गोरगरीब जनता आहे, ह्या मुलाला शिक्षण झालं पाहिजे, आम्हाला एसटीचं आरक्षण द्या, ही आमची भूमिका आहे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करणार आहे आणि विनंतीत नाही मान्य झालं तर वंजारी समाजाला लढवायची गरज नाही। ऑलरेडी ते लढणारा समाज आहे। मुंडे साहेबांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलेला आहे, तो संघर्ष टोकाला जाईन आणि तो संघर्ष एवढा टोकाला जाईन की त्याचा कधीही विचार केला जाणार नाही की एवढ्या मोठा संघर्ष होऊ शकेल। परंतु मुख्यमंत्र्याला विनंती आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये वंजारी समाजाला एसटीमध्ये टाका। आम्ही थोड्या दिवसामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। मात्र मुंडे साहेबांनी त्या कालावधीमध्ये ओबीसीमध्ये प्रवर्ग करून स्वतंत्र आरक्षण दिलं होतं, मग आता ही तुमची दुसरी मागणी? नाही, सगळ्यात महत्त्वाची जे 2% आरक्षण मिळालं आहे त्यावेळी त्या काळामध्ये आम्हाला 2% आरक्षण मिळालं म्हणून आम्ही नोकरीला लागलो। परंतु आजच्या काळामध्ये 2% जे आरक्षण NTTला दिलं गेलं आहे त्या ठिकाणी आजपर्यंतच्या ह्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये एकही जाहिरातीमध्ये एकही जागा नसते। आम्ही NTTचा काय फायदा? बरोबर। मग आमचे पोरं जे आज एवढी फाईट करतात, रात्रंदिवस अभ्यास करतात वंजारी समाजाचे, त्यांचं नुकसान होतंय। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर एकीकडे लक्ष्मण हाके हे बीड जिल्ह्यामध्ये येऊन ओबीसीचं संघटन करून ओबीसी आरक्षण बचाव अशी मोहीम उभारतात, तर दुसरीकडे तुम्ही आता दुसरी मागणी करताय? नाही, ओबीसीचं आरक्षण बचाव हा त्यांचा विषय, हा माझा विषय आहे। मी समाजाच्या गोरगरीब जनतेसाठी, ऊसतोड कामगाराच्या मुलासाठी त्यांची नोकरी मिळाली पाहिजे। आज 25-30 लाख रुपये खर्चून त्याला शिक्षण केलं जातं आणि शिक्षण करून त्याला ऊस तोडला जातो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका। लक्ष्मण हाके यांचं एक वक्तव्य होतं की मराठा समाज आता जर ओबीसीमध्ये आला असेल त्यांनी रोटीबेटीचा व्यवहार करावा। तो पार्ट वेगळा आहे, आता त्या विषयात मला जायचं नाही। परंतु आजच्या कंडिशनमध्ये एवढं सांगेल मी की जो हैदराबाद गॅजेटमध्ये वंजारी एसटीमध्ये तो मला महाराष्ट्रात एसटी आरक्षण पाहिजे।